जत शहरालगत असलेल्या श्री अंबाबाई मंदिर वनीकरणाला आग लागून या आगीत 3 ते 4 एकरातील वृक्ष भस्मसात झाले असून या परिसरात वावरत असलेल्या तळीरामांकडून असे प्रकार वारंवार घडत असल्याने येथील वनीकरण खात्याविषयी पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी, जत शहरापासून 3.5 किलोमीटर अंतरावर डोंगर निवासिनी श्री अंबिका देवीचे मंदिर आहे। या मंदिराच्या जवळपास 300 वर एकरात वनीकरण विभागाने मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली आहे। या वृक्ष लागवडीमध्ये येथील विविध सामाजिक संस्था व शाळांचा समावेश आहे। येथील वृक्ष संवर्धनासाठी वनीकरण विभागाने लाखो रुपये खर्च करून वनीकरणाभोवती तारेचे कंपाऊंड उभारले आहे। तसेच वनीकरणाच्या देखभालीसाठी वनरक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत। असे असतानाही वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे येथील वनीकरणाभोवती घालण्यात आलेले तारेचे कुंपण ठिकठिकाणी काही उपद्व्याप करणाऱ्यांनी काढल्यामुळे या वनीकरणात कोणीही राजरोसपणे आपली जनावरे घेऊन जातो। त्याचप्रमाणे हा वनीकरण परिसर तळीरामांचा आणि प्रेमी युगुलांचा अड्डा झाल्याने ते मौजमजा करण्यासाठी या परिसराचा वापर करीत आहेत। वन विभागाला या प्रकाराची पूर्णपणे माहिती असताना देखील ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात। नुकतेच या ठिकाणी काही तळीराम लोकांनी 31st नवीन वर्ष साजरे करण्याच्या नादात भरपूर मद्य डोसून मौजमजा करताना येथील वनीकरणाला आग लावण्याचा उद्योग केल्याने त्यामुळे येथील 3-4 एकरावरील वनीकरणातील वृक्ष आगीत भस्मसात झाले। येथील वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या प्रकाराला कारणीभूत असून हे सर्व प्रकार थांबवण्यासाठी वनीकरण विभागाने या ठिकाणी कायमस्वरूपी वनरक्षक तैनात करावेत, अन्यथा आम्हाला आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमी रफिकभाई शेख यांनी दिला। ग्रामपंचायत रेवणाळ येथे विद्यमान सरपंच धनाजी पाटील यांचा अविश्वास ठरावावर विजय मिळवल्याबद्दल काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार संपन्न झाला। जत तालुक्यातील रेवणाळ ग्रामपंचायतीची निवडणूक 2017 मध्ये झाली। त्यावेळी धनाजी पाटील हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले। त्यांच्याबरोबर 4 सदस्य त्यांच्या गटाचे निवडून आले। गावाचा कारभार चांगला चालला असताना गावातील भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांनी सदर लोकनियुक्त सरपंचावर सरपंचाच्या गटातील सदस्य फोडून अविश्वास ठराव डिसेंबर 2020 मध्ये पारित केला। सदर ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला। त्यावर माननीय जिल्हाधिकारी यांनी परत लोकनियुक्त सरपंचाचा पदावर राहणे अगर न राहणे यांचा फैसला गावातील जनतेने करावा असे आदेश दिले। त्याप्रमाणे दिनांक 1 जानेवारी 2021 ला निवडणूक घेण्यात आली। लोकांनी मतदान केले आणि त्यामध्ये परत विद्यमान सरपंच धनाजी पाटील 16 मतांनी आघाडी घेऊन निवडून आले। यावरून जनता विरोधकांचे मनसुबा हाणून पडला। गावातील आजी-माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, विद्यमान ग्रामपंचायत 9 सदस्य असे मातब्बर नेते असताना राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी ताकद लावून सदर विद्यमान सरपंचांना पुन्हा पदावर बसवले। यात काँग्रेसची ताकद जनतेने दाखवून दिली। यामुळे तालुक्यातील होणाऱ्या चालू ग्रामपंचायत निवडणुकींवर याचे चांगले परिणाम होणार। निवडून आल्यानंतर सरपंच धनाजी पाटील यांचा जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माननीय आमदार विक्रमदादा सावंत व जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, माजी पंचायत समिती सभापती बाबासाहेब तात्या कोडक यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। यावेळी गावातील काँग्रेस कार्यकर्ते जल्लोष करत होते। सन 2017 ला रेवणाळ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती। त्यावेळी धनाजी पाटील यांची लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली व तसेच यांच्याबरोबर पाटील यांच्या गटाचे 4 सदस्य निवडून आले। त्यानंतर गावातील विरोधक यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव आणला व त्या ठरावानंतर शासनाने परत अविश्वास ठराव जनतेचे मतदान घेण्यास आदेश दिला। त्याप्रमाणे 1 जानेवारी 2021 रोजी मतदान झाले आणि यामध्ये सदर विद्यमान सरपंच धनाजी पाटील 16 मतांनी विजयी झाले। विरोधकांमध्ये विद्यमान सदस्य, माजी जिप सदस्य, विद्यमान जिप सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य अशा अनेक पुढारी विरोधात असताना जनतेने मात्र कौल धनाजी पाटील यांना दिला आणि पुन्हा एकदा लोकनियुक्त सरपंच म्हणून त्यांची निवड झाली। गावात काँग्रेस गटाची मोठी ताकद लावलेली आहे, त्यामुळे हे यश मिळालेलं आहे। तालुक्याचे आमदार सावंत, मान्य सावंत साहेब ओळखता त्या बिराजदार साहेब सर्व ज्याने मला सर्वांनी मतदान
सहकार्य केले त्याबद्दल त्यांचं सर्व मतदारांचा आभार आहे. आपल्या गावात ग्रामसभेमध्ये धनाजी पाटील यांना प्रचंड मताने विजयी झाला आणि यापुढेही तालुक्यामध्ये विविध गावामध्ये आमदार साहेबांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात आमदार साहेबांची ताकद निर्माण होणार आहे आणि त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. 1 जानेवारी रोजी जी ग्रामपंचायत रेवणाळ सरपंच लोकनियुक्त सरपंच यांची पुन्हा एकदा लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली त्याबद्दल सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं मी स्वतःच्या आभार मानतो पाटील परिवारातर्फे. त्याचप्रमाणे काँग्रेसप्रेमी सर्व गट, त्याचप्रमाणे जत तालुक्याचे आमदार आदरणीय सावंतसाहेब, त्याचप्रमाणे कोडक तात्या या सर्वांचे, त्याचप्रमाणे काँग्रेसप्रेमी गट या सर्वांचं पुनश्च एकदा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे यापुढे सरपंच ग्रामपंचायत रेवणाळ धनाजी बाबासाहेब पाटील यांचा जो गावचा विकास राहिलेला आहे, विकास कामं आहेत ती जास्तीत जास्त करून रेवणाळ गावचा पूर्णपणे विकास करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी रेवणाळ गावच्या सर्व ग्रामस्थांचं, मतदार बंधू आणि भगिनींचं, ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांचं सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि धन्यवाद. यापुढेही सतत गावचा विकास, एकच ध्यास गावचा विकास. माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2021 जत नगर परिषद जत. मान्य मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत असून पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैवविविधतेचे अस्तित्व राहणार नसल्याने निसर्गाशी संबंधित पंचतत्वावर आधारित जत शहरात माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वसुंधरेच्या प्रति आपली जबाबदारी म्हणून आज जत नगर परिषद कार्यालय येथे सर्व विभाग प्रमुख यांनी आपले सर्व कर्मचारी यांच्या समवेत हरित शपथ घेतली आहे. असे कोणतेही काम करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला, या वसुंधरेला स्वच्छ सुंदर मिरज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण 962 अर्ज दाखल झालेत. मिरज ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 22 ग्रामपंचायतीमधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. बुधवारी 30 डिसेंबर हा शेवटचा दिवस होता, त्यामुळे मिरज तहसीलदार कार्यालयात इच्छुकांनी इच्छुकता दाखवली. अर्ज दाखल करण्याची वेळ 5:30 पर्यंत वाढवूनही सायंकाळी उशिरापर्यंत उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. मिरज ग्रामपंचायतीसाठी एकूण 962 अर्ज दाखल केलेत. आरक्षित जागेवर उमेदवार मिळवण्यासाठी आणि त्यांची कागदपत्रे गोळा करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांची धावपळ सुरू होती. दरम्यान गुरुवारी 31 डिसेंबरला अर्जाची छाननी होणार आहे. सोमवारी 4 जानेवारी दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत आणि त्याच दिवशी चिन्ह वाटप व अंतिम उमेदवाराची यादी जाहीर करणार आहेत. 15 जानेवारीस मतदान आणि 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. सर्वात जास्त मालगाव या ग्रामपंचायतीसाठी 84 अर्ज आले आहेत, तर सर्वात कमी डोंगरवाडी ग्रामपंचायतीसाठी 19 अर्ज दाखल झालेत, अशी माहिती मान्य नायब तहसीलदार राजमाने साहेब यांनी दिली. जत येथील ग्रामदैवत यल्लमा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. मंदिराच्या 2 किलोमीटर अंतरात 144 कलम लागू करण्यात आलेत. जतचे ग्रामदैवत श्री यल्लमा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आज प्रशासनाकडून देण्यात आली. अधिक माहिती अशी, मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मंदिर परिसरात 2 किलोमीटर अंतरावर 144 कलम लागू करण्यात आले. ज्या अर्थी उपविभागीय दंडाधिकारी जत उपविभाग जत यांनी मौजे जत तालुका जत येथील श्री यल्लमा देवीची यात्रा असल्याने सदर मंदिर परिसरापासून 2 किलोमीटरच्या त्रिज्येच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. ज्या कारणांसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 ची मागणी केली आहे ती कारणे पुढील प्रमाणे: मौजे जत तालुका जत जिल्हा सांगली येथे सालाबाद प्रमाणे श्री यल्लमा देवीची यात्रा 8 जानेवारी 2021 ते 13 जानेवारी 2021 अखेर भरवली जात असून
सदर यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून 4 ते 5 लाख भाविक दरवर्षी येत असतात. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने तसेच शासनाने धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास मनाई केली असल्याने यात्रा व्यवस्थापन समितीने यात्रा होणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. परंतु सदर यात्रेसाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून भाविक येण्याची शक्यता नाकारता येत नाही. श्री अल्लमादेवी मंदिरापासून 2 किलोमीटर त्रिज्येच्या स्थलसीमा हद्दीत 7 जानेवारी 2021 रोजीच्या 1 वाजल्यापासून ते 14 जानेवारी 2021 रोजीच्या 12 वाजेपर्यंत भाविकांना प्रवेश करण्यास तसेच 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकाच ठिकाणी उभारण्यास गटागटाने फिरण्यास प्रतिबंध करण्यात येतात. सदरचा आदेश 1 जानेवारी 2021 पासून जारी करण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या बैठकीत दिली आहे. जत शहरामध्ये सालावारप्रमाणे 7 जानेवारी ते 14 जानेवारी या दरम्यान यल्लमा यात्रेचं आयोजन केलं जाणार होतं. तथापि करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमून विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये जास्त मोठ्या प्रमाणात यासाठी देवस्थान कमिटीने यात्रेचं आयोजन न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर दिनांक 7 ते दिनांक 14 जानेवारी 2021 या दरम्यान मंदिर आणि मंदिराच्या लगतचा जो 2 किलोमीटरचा परिघ असणार आहे या परिघामध्ये आपण 144 कलम म्हणजे जमाबंदीचे आदेश पण लागू केलेले आहेत. त्यामुळं माझं सर्व भाविकांना आणि तिथं जे काही व्यापारासाठी येणाऱ्या लोकांना आवाहन असणार आहे की त्यांनी कृपया या 7 दिवसामध्ये मंदिर परिसरामध्ये कुठल्याही पद्धतीनं गर्दी करून जाणते अजाणतेपणे करोना विषाणूच्या प्रादुर्भावाला हे चालना देऊ नये. त्याचबरोबर जे काही मंदिराच्या आतमध्ये जे पारंपरिक विधी असणार आहेत ते विधी करण्यासंदर्भात कुठलीही अडचण नाही आहे. तथापि त्या ठिकाणी फक्त पुजारी जे असणार आहेत, पुजारी विधी करणारे त्यांच्या व्यतिरिक्त इतरांना तिथं उपस्थित राहता येणार नाही आहे. त्यामुळे माझी सर्व जत तालुक्यातल्या जनतेला आणि जत तालुक्याच्या बाहेरचे जे भाविक आहेत त्या भाविकांना सुद्धा विनंती राहील की त्यांनी कृपया या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये जतमध्ये येणं टाळावं. इतर दिवशी ते येऊन त्यांच्या श्रद्धेनं ते दर्शन वगैरे घेऊ शकतात, त्याला कुठली अडचण असणार नाही. तथापि हे 7 दिवस मात्र त्यांनी कृपया येणं टाळावं अशी माझी सर्वांना विनंती राहणार आहे. धन्यवाद. गोव्यात औषधी वापरासाठी गांजाची लागवड होणार, मुख्यमंत्री म्हणाले. गोव्याच्या राजकारणात सध्या गांजा लागवडीचा मुद्दा बराच गाजतोय. औषधी वापरासाठी राज्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. या प्रस्तावावरून विरोधी पक्षांकडून टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी औषधी वापरासाठी राज्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव सरकारकडे आला आहे, पण या प्रस्तावाला परवानगी देण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 2 दिवसापूर्वी गोव्याचे कायदा मंत्री निलेश काब्राल यांनी माध्यमांशी बोलताना आमच्या विभागाने राज्यात औषधी वापरासाठी गांजा लागवडीच्या प्रस्तावाला परवानगी दिली असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीकेला सुरुवात झाली. अखेर सावंत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं असून राज्यात औषधी वनस्पती म्हणून गांजाची लागवड करण्याच्या प्रस्तावाला परवानगी देण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं. काही घटकांनी या विषयावर अनावश्यक वाद निर्माण केला असेही मुख्यमंत्री म्हणाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटेड मेडिसिन्सने देशातील वेगवेगळ्या राज्यांना औषधी वापरासाठी गांजा लागवडीचा प्रस्ताव पाठवला आहे. हा प्रस्ताव वेगवेगळ्या खात्यात पाठवला जातो. कायदा खात्यातही तो प्रस्ताव अभ्यासला जातो. सरकारला प्रस्ताव आला याचा अर्थ या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असा होत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. यासोबतच 4 ते 5 राज्यांनी औषधी वापरासाठी गांजा लागवडीला परवानगी दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गांजा लागवडीच्या प्रस्तावाबाबत गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाईंनी सरकारवर प्रखर शब्दात टीका केली होती, तर काँग्रेसनेही सरकारला लक्ष्य केलं होतं. तसेच मंत्री मायकल लोबेंनीही गांजा लागवडीच्या प्रस्तावाला विरोध करताना कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव मंजूर करू देणार नसल्याचं सांगितलं होतं.